हे संपूर्ण राज्यामधले कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। आणि नागपूर शहर जर पाहिलं तर कधीही अशा प्रकारची घटना नागपूर शहरामध्ये घडली नाही। संपूर्ण नागपूर शहरातील मग तो कुठल्याही धर्माचा समाजाचा असो, त्यांनी या ठिकाणी शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला। नागपूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच विचार केला आणि संपूर्ण नागपूरमधला जो एक दुसऱ्याबद्दलचं प्रेम आहे, बंधुभाव आहे, तो कायम ठेवण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी सातत्याने केला। राज्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी निदर्शनं करायला सुरुवात केली। कुठला विषय होता, कुठला विषय घेऊन त्या निदर्शनं केली हे आपण जर पाहिलं, त्याहीमध्ये काही बीजेपीच्या नेत्यांची जी स्टेटमेंट आली त्या सगळ्या याच्यावरून असं वाटतं की सरकारमध्ये असलेला पक्ष ज्यांची जबाबदारीमुळे संपूर्ण राज्यामध्ये शासनामध्ये जनतेमध्ये समानता ठेवून न्याय देण्याची आहे, शांत कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे, त्यांनीच कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम हाती घेतलं की काय, अशा प्रकारची शंका यावीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि अशा प्रकारच्या कृती हे महाराष्ट्रामध्ये घडून येत असल्याचं चित्र आपण सर्वजण पाहतो आहोत। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कब्र त्या ठिकाणी ती खोदून टाकावी, काढून टाकावी, औरंगजेबाच्या संदर्भामध्ये निदर्शनं केली। मला वाटत नाही की कुठेही त्या संदर्भामध्ये कुठल्याही धर्मातील समाज रिॲक्ट झाला असेल, परंतु इथे झालेली घटना ही आपण बारकाईने नजरेमध्ये घेतली तर एक प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचे मोर्चा काढण्याची परवानगी पोलीस स्टेशननी पोलिसांनी का दिली, आणि अशी परवानगी दिली असेल मग त्यामध्ये होणाऱ्या ज्या कृती आहेत, पुतळा दहनाचा विषय असेल किंवा कुठेही कोणाचा भावना दुखावल्या जात असेल, अशा प्रकारचा कुठला प्रसंग असेल तर तो पोलीस त्याच ठिकाणी हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, हे आपल्या सर्वांना याची जाणीव आहे। परंतु प्रत्यक्षपणे बजरंग दलाच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या या मोर्चामध्ये औरंगजेबाचा पुतळा जाळण्याचा हा एक प्रकार असेल, त्याबद्दल कोणी मला वाटत नाही की फार गांभीर्याने घेतलं असेल। परंतु कुठल्याही धर्माच्या संदर्भामध्ये कोणीही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे उद्गार काढलेत किंवा त्या धर्मातील ज्यांना जीवापेक्षाही प्रेम आपण करतो त्या आस्थेला जर कोण ठेस पोहोचण्याचा प्रयत्न करू नये, आणि करत असेल तर ते हाणून पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायला पाहिजे। परंतु मीही सोशल मीडियावर व्हायरल झालेले मला सर्वांनी दाखवलं की जे हिरवी चादर म्हणून आपण चढवतो आणि त्या चादरीवर जे आयत, त्यांच्या कुराणामधले आयत, त्यावर जे लिहिलेले चित्र स्पष्ट दिसत आहेत, ते जर जाळण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जेवढा करावा तेवढा निषेधार्ह आहे। आणि ह्यामध्ये अशा लोकांना सगळ्यात मोठी शिक्षा, देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर घालायला पाहिजे।
परंतु पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली या सगळ्या घटनेकडे पाहत असताना आपण विचार करण्याची गरज आहे। आणि पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे काही लोकांवर 8 लोकांवर दाखल केले, तेही सुमोटो स्वतः ते येऊन पोलीस स्टेशनला हजर झाले आणि सांगितलं गेलं की आम्ही गुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी लावायला हरकत नाही। म्हणजे असं प्रेमाने सगळं त्यांचं नातं पोलिसचं आणि त्या लोकांचं होते की काय, आणि पोलिसांनी त्यांना काहीतरी सूट दिल्याचं चित्र या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पहिले दिसून येतं। त्यानंतर सुद्धा घटना घडली, दुर्दैव आहेत, त्याचाही निषेध करावा तेवढं कमी आहे। किंवा ज्या लोकांनी कुठलंही त्याला कारण असेल, परंतु सामान्य माणसाचं ज्यांचा काही संबंध नाही त्या विषयाशी, त्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये जे केलं हे सुद्धा दुर्दैव आहेत। कारण संयम पाळणं हे काळाची गरज आहे। चिथावणीखोर तर रोज तो कार्यक्रमच हातामध्ये घेतला की काय बीजेपीने आणि त्यांच्या पुरस्कृत अशा प्रकारच्या विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांनी देशामध्ये जरी आपण पाहिलं